थिएटरला बसल्यावर बसलेल्या बाल्कनीचं तिकीट काढलं तुम्ही तर पद्धत कोणी काढली नाही असली काय मला आले आले हसवायलाही म्हणलं का अशी का बाल्कनीत बसले ती कीर्तनकाराच्या व्यासपीठाच्या वर माणसानं बसू नये हा कीर्तनाचा नियम आहे ही गादी नारदाची आहे इथं उभा जरी मी असले तरी जगाचा मालक इथं शेजारी उभा असतो म्हणून त्याच्या वर बसू नये हा अधिकार आपला नाही एवढी लायकी आपली नाही म्हणून खाली बसायचं असतं अहो ही मागच्या आलेल्या पुढे बसल्या त्या हो काही बाल्कनी धरून बसल्या त्या सुरुवातीपासून बरं काय मला कळत हे एकतर आहे ना मोडणीमकर बोलल्यावर झोंबतं आपल्याला काय झालंय माज आलाय आपल्याला बरं सगळ्यालाच माझ्या सहित मी घेतलीच आहे की मी कुठं नाही आमची आपला जी पश्चिम महाराष्ट्र आहे आपल्याकडे देवधर्म लय आहे पंढरपूर जवळ तुळजापूर जवळ अक्कलकोट जवळ गाणगापूर जवळ 4 गावं सोडले की संत लवळ आलंच कुर्मदास महाराजांचं मंगळवेढा आलाच चोखोबारायांचा हाय का आपल्याला किंमत नाहीच तेर आलं गोरबा काकाचं हाय का किंमत नाहीच अजून सावता महाराजांचं आरण आलं काय भाग्यवान माणसं आहे आपण काय कौतुक करा आपलं पण पिकतं तिथं आमच्या कटल्यावरची केस काढाय तिरुपतीला मरतो पण पंढरपूरला जात नाही अरे बाबा विठ्ठल त्याचाच अवतार तिरुपती तोच अवतार विठ्ठल दोन्ही एकच आहे तिकडं जाऊ नये अशी म्हणणारी मी कोण आहे अधिकार तेवढा माझा नाही पण हिथं मारा ना काय पण लोकांचं आहे मला नवल वाटतंय अहो आपल्याला काय झालंय माहितीये का देव जवळ येतो विचारा ते लांबच्या माणसांना अरे ऊसतोडी करणारा मराठवाडा आहे पण त्यांचे सप्ते बघे डोळ्याचं पारणं भेटतं काय नारळी सप्ते असतात दादा ऊसतोडी करणारा माणूस पण लाखाची पटी सप्त्याला देतो आमचा लाख रुपयाच्या बाया नाचिवतो पण सप्ते करीत नाही पण आखी जिंदगी आमची तुझ्यासाठी गेले वनात तुझ्यासाठीच गेले नालायका जेवढे गेले तेवढे अरे गवळण नाही रे ती तिची तरी अक्कल ठेव कोण होत्या गवळणी ऋषींचं स्वरूप असणाऱ्या गवळणी आहेत ऋषींचा अवतार आहे गवळणीचा गवळण म्हणजे काय गवळण आहे का आणि गवळण काय तरुण होती का कोण म्हणलं तुम्हाला गवळणी तरुण होत्या एकही गवळण तरुण नव्हती 75-80च्या गवळणी होत्या जरा प्रॅक्टिकली विचार करत जा आता घरामध्ये जर तरंगी ताठी पोरगी आहे सून म्हणून आली आहे तुम्ही तिला बाजारात पाठवचाल का सासूला बाजारात पाठवचाल करण्यात ताट्या पुरीला पाठवचाल का सासूला पाठवचाल कळतं नाही एवढं मग बाजारात गेलेल्या सासू होत्या सुना नाही ज्या गवळणी बोलल्या ना देवावर त्या सासवा होत्या 75-80च्या लोकांना तोंडाला येईल ती बोलतात कृष्णाला 16,108 बायका होत्या तुम्हाला माझ्याच खपत नाही त्या शेंबड्या तू एक सांभाळ कोण आहे असला फालतू म्हणा कोण सांगतं तुम्हाला देवाने एकही बायको केली नाही 8च्या 8 बायका देवाकडे आल्या सत्यभामा असू द्या रुक्मिणी असू द्या कोणी 8च्या 8 बायका देवाकडे आल्या 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या ज्यांनी भगवंताकडे याचना केली देवा पोरी येत आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो उद्या समोर आलो ना जगाच्या तर लोक म्हणणार अपवित्र कलंकित बघताना दुय्यम नजरेनं बघणार वाईट नजरेनं बघणार अपवित्रतेनं बघणार अशी कलंकित जगण्यापेक्षा मैलं बरं देवांना मरता कशाला मी आहे ना जो देवाच्या चरणावर आला त्याला देवानं कधी नाकारलंय का मग तो कोणीही असू द्या त्या प्रत्येक पोरीला पवित्रतेनं जगता यावं म्हणून माझ्या कृष्णानं स्वतःचा नाव लावण्याचा अधिकार त्या माय माऊल्यांना दिला आणि माऊल्या सामर्थ्यानं जगल्या कौतुक वाटतं मला माझ्या धर्माचं माझ्या कृष्णाचं माझ्या रामाचं माझ्या शिवाचं माझ्या विठ्ठलाचं काय कौतुक आहे मला माझ्या मातीचं त्यातल्या एकाही पोरीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही हा धर्म आहे माझा भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे नकळे कानोबासे कोळे तुका मनी नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी तो देव आहे बोलायचं म्हणून काही बोलायचं नाही करायचं म्हणून काही करायचं नाही अवघड आहे कळत कसं नाही रे सगळं कळतं लोकांना लोक म्हणतात कळत नाही कसं कळत नाही माणूस म्हणतो पिल्यावर कळत नाही कसं कळत नाही मार मार मारत बायकोला रात्री सकाळी म्हणतं नव्हती ग मारायची पिल्यावर कळत नाही कसं कळत नाही आता पियाला की टोपल्यावर शिळीच्या लेंडी त्याच्यासमोर नेऊन ठेवायच्या बघा मोडणीमच्या माय मावल्या आता पियाला की टोपल्यावर शिळीच्या लेंड्या त्याच्यासमोर नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळं मनुक आहेत गोड लागतात खा खाईल का मोडणीमकर किती बाटल्या टाकलेल्या असू द्या तेवढ्या धुंदीत म्हणी येडाय का लेंड्या आहेत ना त्या कळतय त्याला नाटक करताय ती तसं कळत कसं नाही बसतं बरं बघा एखाद्याने आज मांसाहार केलेला असू द्या आणि त्याला सहज म्हणा चल पंढरीला दर्शन घ्यायला चाललोय विठ्ठलाचं येईल का तो
येईल का? येडाय का तो काय म्हणणार ना गे आज चुकीचं खाल्लंय, म्हणजे त्याला माहित आहे खाल्लंय ते चुकी जायच्या देवाजवळ जाऊ दे. येडाय का तो? सगळं कळतंय त्याला, शहाणय ते, फक्त वळू देत. मग त्याला वळवायची ताकद आहे हरिमुखे, जी आवड निर्माण करून देते भजनाची, जे सामर्थ्याने सत्य शिकवत आहे. काही सत्य राहिलं नाही या जगात. आता खरं सांगा, आता ही सगळीच माणसं काही देवाच्या दर्शनाला येतात का? निम इकडं निम गोरी दिसली, गालात हसली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. अरे पोरगी दिसली की भोंगा वाजवतोय, पोरगी दिसली की भोंगा वाजवतोय. ती भोंगे एक कोणी काढले काय की? तुम्ही यात्रेला येता निष्ठा मजा मारतो. देवाचं भीती नावाची गोष्ट हे का, देवाला व्यायचं नसतंय, कर्माला व्यायचं असते, लोकाला व्यायचं नसतंय, स्वतःला व्यायचं असते. लोकांच्या नजरेत पडलं तरी चलल, स्वतःच्या नजरेत पडता कामा. आणि काय वाटतं तुम्हाला? काही गरज नाही. भगवानचं नामचिंतन करायला सगळीकडे जावंच असा काही नियम नाही. असाल तिथे असोनी काही नाही. माय तुम्ही संसार जरी नीट केला ना, काही गरज नाही तुम्हाला. अगं तुम्ही लेकरं नवरा बायको जरी लेकरं नवरा आईबाप नवऱ्याचे आईबाप नवऱ्याचे महाराज जरी नीट सांभाळले, तुम्हाला काही करायची गरज. तुम्ही दारात राहा, देव तुमचं रक्षण केल्याशिवाय सोडणार नाही. तुम्ही फक्त संसार नीट करा, विश्वास देते ही लेख. काही गरज नाही तुम्हाला करायची. अहो तुकोबाची बायको जिजाऊ, 2 जिजाऊ झाल्या महाराष्ट्रात. एका जिजाऊनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य उभा टाकलं. एका जिजाऊनं धनी दिला, परमार्थाचा कळस उभा टाकला. दोन्ही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. तुकोबांना 2 बायका होत्या. तुकोबांनी केल्या नव्हत्या. पहिली केली, तिला बाळ व्हायना म्हणून आईबापांना हट्टानं दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित किती बेकार आहे, दुसरी केल्यावर पहिलीला लिकरू झालं. देव लय खतरनाक गोष्ट आहे महाराज. बरं का, नुसतं आबा येतं, पडत तर काय नाही, पडलं चालणं, आता काय बोलतं का, असं काम आहे दादा. देवाचं आहे ते, देवाचं गणित कुणाला कळणार? आणि कळायची ताकदही नाही आपल्याकडे, समजून घ्यायची गरजही नाही. गोमटे ते करा माझे, भार ओझ तू माशी, जे चांगलं वाटतं ते देवानं करावं. माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू माझं वाटोळं करणार. आणि कदाचित तू माझ्या वाट्याला संकट दुःख दिलंय, तर कदाचित ते सुद्धा माझ्यासाठी चांगलंच असेल, हा विश्वास पाहिजे. घ्या तुकोबाची बायको जिजाऊ कधीच तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय तिनं भाकरी खाल्ली नाही, कधीच नाही. काय संताच्या बायका होत्या, पण कुठे तुकोबा कधी माहित नसायचे देऊच्या डोंगरावर, कधीच नाही, कधीच माहित नसायचं. प्रत्येक वाट्याला कान लावायची, ज्या वाटेतनं विठ्ठल विठाचं नामघोष येईल त्या वाटेनं जायची. अधिकार लक्षात घ्या माझ्या जगद्गुरूंचा, तुकोबा ज्या मातीहून चालायचंय, ती माती सुद्धा माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचं, हा अधिकार संतांच्या चरणात सुद्धा असतो. तुम्ही टाळ्या वाजवताय, पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवताय. तुमची टाळी कशी माहितीये का? देरगी देरगी दे दे आली बाई आमच्या गावात, देरगी दे देरगी, टाळी पाहिजे तिला, देरगी 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 दे. दान करताय मी करायला, काय लोकांचं जगणं पण आहे बाबा, खरंच बाबा. सभा असू द्या, मारायची नको देतो. ती क्वाटरीचा कोंबडीचा परिणाम असतो ना, तो हिथं वाजवायचा नाही, तिथं साथ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, मरतो का? आणि तुम्हाला कळत नाही करे. बर खरं सांगा, दोन्हीचा कंपॅरिझन करा, पारदर्शकपणा डोळ्यात जरा ठेवा. श्रेष्ठ कोण, संत का आजकालची माणसं? तुम्ही पाया कोणाच्या जास्त पडता? साहेबाला आपण भिकारी करे. अरे भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळाच्या माती अनुकाठी. आमच्याशी प्रेमाने वागलात ना, आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमच्या टाळूवरचं लोणी चाटून खायला लागले, आमचीच लाज काढायला लागले, आम्हालाच धर्माच्या अधर्माकडे न्यायला लागले, तर झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. काही बेअक्कल आहे का काय? आम्ही कळतं ना आम्हाला बी चांगलं वाईट, फक्त कसं आहे नम्रपणा शिकवला आम्हाला संतांनी म्हणून गप्प बसतो. पण याचा अर्थ स्वाभिमान घाण टाकला असं नाही. तुकोबांचंच म्हणणं आहे माझ्या आहे, स्वाभिमान कसा घाण टाकू? अरे वारकऱ्याला धारकरी व्हायला असा किती वेळ लागतो? विनंती आहे, काही नाही, फक्त नीट राहा या विषयाकडे. मग ती जिजाऊ दादा विषयाकडे आलात, विषयाकडे आलात का? कोण जिजाऊ? तिकडल्या आळीची. अहो दादा जिजाऊ तुकोबाची लक्ष देत चला. तुमचं कसं आहे, एक माणूस एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारलं, एवढा का रे हसतो? ती म्हणलं कंडक्टरला फसवलं. तर म्हणलं कसं काय? म्हणलं तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. अरे येडे माझं काय गेलं? तुम्ही सांगा, कंडक्टरच्या बापाचं काय गेलं?
मग कुणाचं गेलं? तसं माझं ठरलंय ती ठरलंयच, माझं काय सुद्धा जाणार नाही. तुम्ही लक्ष द्या, तुमचा तास नामचिंतनात गेला तर अखंड आयुष्य सुखाचं झाल्याशिवाय खूप ताकद आहे. एक नाम तृणाग्नी मिळे, समरस झाले तैसे नामे केले, अधिकार आहे त्या नामात. या विषयाकडे मग तिची जाऊ. एके दिवशी असं तुकोबांना